पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा एकत्रित प्रचार आता सुरू झालेला आहे। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकरांचा एकत्रित प्रचार सुरू झालेला आहे। पुण्यामधल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये तिन्ही नेत्यांचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसदेत आवाज उठवला। शेतकऱ्यांना भेटतात प्रचार आणि दरम्यान तीन उमेदवार काय भावना आहेत, शेतकरी काय सांगतात? आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, पार्लमेंटमध्ये सुद्धा आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि मी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी, कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, कांदा निर्यात बंदी असेल, कापसाच्या संदर्भातले प्रश्न असेल, सातत्याने आवाज उठवला आणि शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकार विरुद्ध, केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध प्रचंड रोष आहे आणि हा सर्वसामान्य शेतकरीच या अफाट धनशक्तीला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल। शेतकरी नेमके कुठल्या अडचणी मांडतायत तुमच्या समोर दादा? शेतकऱ्यांना कुठली अडचण नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे। शेतमालाला हमी भाव नाही, कीटकनाशकांच्या खतांच्या किमती या बेसुमार वाढलेल्या आहेत आणि हे होत असताना शेतकऱ्यांना कोणताही दिलासा दिला जात नाही। कृषी प्रधान देशाला पूर्ण वेळ कृषी मंत्री नसावा हे दुर्दैव आहे। तुम्ही कृषी मंत्री नसावा हा मुद्दा मांडलाय, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। पुण्यातले शेतकरी नेमके तुम्हाला काय सांगतात? ताई देखील सोबत आहेत। पुण्यातल्या शेतकऱ्यांविषयी जसं जे फुलांचे शेतकरी यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे, प्लास्टिकच्या फुलांवरच्या बंदीची ही महत्वाची मागणी ही सातत्यानं फुल उत्पादकांची आहे। पुढे कांदा उत्पादकांची निर्यात बंदी उठवण्याची ही मागणी आहे। कीटकनाशक खतांची ज्या भरमसाठ किमती वाढलेल्या आहेत, आता देशातली इतकी हास्यास्पद परिस्थिती आहे। युरियाचा स्टॉक उपलब्ध आहे, पण केवळ पंतप्रधानांचा फोटो काढायचा कोणी, बदललेल्या गोण्यांचा खर्च करायचा कोणी, यासाठी शेतकऱ्यांना युरियासाठी ताटकळत बसावं लागतंय, दुर्दैव आहे। काय शेतकरी म्हणतात एकत्रित प्रचार करतात? शेतकरी हवालदिल झालेला आहे। कांद्याचे भाव पडले, दुधाचे भाव पडले, दुष्काळ पडतोय आणि अशा वेळेला शेतकरी चिंतेत आहे आणि या सरकारला शेतकऱ्यांचं काय घेणं देणं नाहीये आणि शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आमचे दर पडलेले आणि हे सरकार लक्ष देत नाही, हे त्यांचं मत आहे। तिन्ही उमेदवार एकत्र फिरतात। एक तर प्रचंड शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। एकीकडे हमी भाव नाहीये, दुसरीकडे दुष्काळाची प्रचंड परिस्थिती आहे। पिण्यासाठी पाणी आहे, ना शेतीसाठी पाणी आहे आणि मुलांसाठी पाणी नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही बघताय की काय भयान परिस्थिती आज राज्यात आहे आणि अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती होणार आहे हे मी स्वतः डिसेंबर पासून सांगते आणि असेंब्लीमध्ये आम्ही याच्यातून मार्ग काढू असं सांगितलंही होतं, पण फील्डवर कुठेही दुष्काळाची परिस्थिती आहे। याबाबत सरकारचं मला काही काम दिसत नाही। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।